शरद पवार आणि उद्धव ठाकरे शपथविधीला उपस्थित राहणार नाहीत। महाविकास आघाडीकडून कोणीही या शपथविधीला उपस्थित राहणार नाही। राज ठाकरे सुद्धा वैयक्तिक कारणांमुळे या शपथविधीला उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती मिळतेय। फडणवीसांनी शरद पवारांना फोन करून या शपथविधीला उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलेलं होतं, पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाहीत, तर राज ठाकरे देखील वैयक्तिक कारणांमुळे या शपथविधीला उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती मिळतेय। राजशिष्टाचाराप्रमाणे सगळ्या माजी मुख्यमंत्र्यांना शपथविधीचं निमंत्रण गेलेलं होतं। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना देखील हे निमंत्रण पोहोचलेलं होतं, पण या महायुतीच्या शपथ सोहळ्याला कोण कोण उपस्थित राहणार नाही, तर शरद पवार दिल्लीत असल्यानं गैरहजर असतील, उद्धव ठाकरे अनुपस्थित असतील पण त्याचं कारण माहित नाही, तर राज ठाकरे वैयक्तिक कारणामुळे गैरहजर असतील अशी माहिती सध्या मिळतेय। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार तिघही नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित नसतील, काय कारण आहे त्यांच्या अनुपस्थिती मागची? ज्या प्रकारे माहिती मिळते, राजशिष्टाचार विभागानं माजी मुख्यमंत्री त्यासोबत राज्यातील पक्षाचे प्रमुख नेते, अध्यक्ष, पक्षप्रमुख अशांना निमंत्रण या शपथविधी सोहळ्याचं पाठवलेलं आहे, ज्यामध्ये शरद पवार हे दिल्ली संसदेचं अधिवेशन सुरू आहे त्यामुळे ते उपस्थित राहू शकणार नाहीयेत, तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना सुद्धा निमंत्रण मिळालेलं आहे, मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे ते या शपथविधीला उपस्थित राहणार नाहीत। त्याशिवाय काँग्रेसच्या काही नेत्यांना सुद्धा निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये नाना पटोलेंना सुद्धा निमंत्रण देण्यात आलं आहे। मात्र महाविकास आघाडीतील कोणताही मोठा चेहरा या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं सांगण्यात येत आहे। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर वैयक्तिक कारणामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत, तर शरद पवार हे दिल्लीमध्ये असल्यामुळे ते देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित नसतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।